पराभवानंतर पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा या कॅमेऱ्यासमोर आल्या व त्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले। त्यावेळेस त्यांनी बोलताना बिनधास्तपणे आपल्या शैलीतून पत्रकारांचे उत्तरही दिले। पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे, कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, असे यावेळी नवनीत राणांनी सांगितले। मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली। तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होता। मी भाजपाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे दिल्लीत जाण्यात काही गैर नाही। यापूर्वीही 5 वर्ष मी दिल्लीत होती, असंही ते पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तरात बोलल्या। अरे दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टर चीनची स्वेरिंग होती, सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झाला आहे, तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आहे, तर त्याकरिता गेली होती। मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे, मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही, नंतरही सुद्धा आम्ही जाणार येणार राहणारच आमचं। पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे, कारण आमचे मोदी पीएम झाले आहेत। मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यानंतर मला कळले की यंदा जनतेने मला थांबवले। हे पहा, मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं, 2019 मध्ये माझे लोकांनी मला ॲज ए निर्दलीय इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं। मला अजून कळलं नाही की माझी जनताने मला का थांबवलं इथे आणि कुठे काम करणं आवडन, इथं नंतरच आपण, पण लिटिल बेंड इज नेवर एंड, हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ते एंड नाही आहे। राज्यात काम कुठे करायचे हे अजून ठरविले नाही। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी 2019 पासून ते आतापर्यंत खूप इमानदारीने ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं, ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीने काम केलं आणि खूप लढलो। छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते, लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही, तो पुढे जात असतात। SC STचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल तर मी SC ST समाजासोबत उभी राहील। मी आपल्याला एवढंच सांगू शकते, मी आता एक पक्षाची, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते, पण मी एवढंच सांगू शकते की SC STचं आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसरे समाजाला जर आरक्षण देत असेल तर मी SC ST सोबत उभी राहीन, कारण मी स्वतः मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते, तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही, तेवढा मी तुम्हाला सांगू शकते। काही लोक मैदानात जिंकण्यासाठी येतात, तर काही लोक दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असेही यावेळी नवनीत राणांनी स्पष्टपणे सांगितले। असे खूप सारे त्याला उत्तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढेही माझे जिल्ह्याचे लोक आहे, मी खूप इमानदारीने काम केलं। काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात, त्याच्यात दोन्ही अंतर आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारी आहे, जिंकून मैदान दुसऱ्याला लाभ कशा द्यायचा त्या विचाराने चालते। आमच्या नेत्यांना माहीत आहे की काय घडले, आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगण्याची गरज नाही। मला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना हे सुद्धा माहीत आहे की काय घडलं, कसं घडलं म्हणून, तर आम्हाला जास्त कार्यकर्त्यांना सांगायची गरज पडत नाही। आमचे नेते तेवढं सक्षम आहे की प्रत्येक कार्यकर्त्याची जाण ते ठेवत आहे। मोदी एकटे लढले, त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोक झुंड बनून त्यांना रोखत होते, असेही नवनीत राणा यांनी सांगितले। मुझे लगता है हमारी खुशी का अंत नहीं था, लोगों ने बहुत झुंड बनाकर मोदी जी को रोकने की कोशिश की, पर शेर तो हमेशा शेर होता है। जब शपथ ले रहे थे तो सबने देख लिया कि शेर अकेला लड़ा और किस तरीके से लड़ा और किस तरीके से जीत के आया।
SC/ST समाजातील लोकांना खोट्या स्वरूपात संविधान बदलले जाईल असे प्रचार केले. लवकरच SC/ST यांना या खोट्या प्रचाराची जाणीव होईल असेही यावेळी नवनीत राणांनी पत्रकारांना सांगितले. मला असं वाटतं की महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार खोटे बातम्या देऊन आमचे आदिवासी समाजाचे लोकांना, आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या, त्याच्या मला आयुष्यभर मी निषेधच करेन. कारण ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाचे भविष्याकरिता, त्यांचे उज्ज्वल भविष्याकरिता जे संविधान बनवलं त्याचा वापर एक खोटे पद्धतीने काँग्रेसनी केला. त्याच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला आमचे मागासवर्गीय लोक त्यांना बरोबर उत्तर देतील. पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की उद्धव ठाकरे त्यांचा पोपट म्हणजे संजय राऊत बोलत होते की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू, पण सर्वांनी पाहिले मोदींनी शपथ घेतली, शेर आखिर शेर होता आहे असंही यावेळी त्यांनी सांगितले. मला असं वाटते उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू. तर दिवसात स्वप्न घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे. त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं, या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं, पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये दिसला आहे तर ते स्पष्ट त्याच्यामध्ये पोपटाची ऐकण्याची आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने ज्या आवाजाने बोलत होते की मोदींना आम्ही निमंत्रण करू, त्यांनी पाहून घेतलं की मोदी शेरी आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालिसाचे पठण करावे असं सुद्धा माजी खासदार नवनीत राणा यांनी पत्रकारांना सांगितले. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी सुद्धा मी पराभूत झाली, आत्ता तरी हनुमान चालिसा त्यांनी केलं पाहिजे.